पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम इब्री लोकास लिहिलेले पत्र अध्याय 4 मराठी. इब्री लोकास पत्र अध्याय 4. इब्री लोकास पत्र अध्याय 4. यास्तव त्याच्या विश्रामस्थानी येण्याविषयीचे वचन अद्यापि देऊन ठेवलेले आहे. यामुळे तुम्हातील कोणी त्याला अंतरल्यासारखे दिसू नये म्हणून धास्ती बाळगून असा. त्याच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. त्यांच्यासारखी आपल्यालाही सुवार्ता सांगण्यात आली आहे. परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही. परंतु ऐकलेले वचन त्यास लाभदायक झाले नाही, कारण ऐकणाऱ्यामध्ये विश्वासाबरोबर त्याचा संयोग झाला नाही. त्याप्रमाणे मी आपल्या संतापाने शपथ वाहून म्हणालो, ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही. या लेखात त्याने सांगितलेल्या विश्रामस्थानी आपण जे विश्वास ठेवलेले आहोत ते येतो. त्यांची कृत्ये जगाच्या स्थापनेपासून समाप्त झाली, कारण 7व्या दिवसाविषयी एका ठिकाणी त्याने असे म्हटले आहे की 7व्या दिवशी परमेश्वराने आपली सर्व कृत्ये संपवून विश्रांती घेतली आणि ते माझ्या विश्रामस्थानी येणारच नाही. असाही हा लेख आहे. कोणीतरी यात यावयास पाहिजे होते ते राहिले आहे, आणि ज्यास पूर्वी सुवार्ता सांगण्यात आली होती ते अवाज्ञेमुळे त्यात आले नाहीत. म्हणून इतक्या काळानंतर दाविदाच्या द्वारे सांगितलेल्या वरील लेखाप्रमाणे त्याने आज असा एक दिवसही ठरविला. तो लेख असा: आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर आपली मने कठीण करू नका. यहोशवाने त्यास विसावा दिला असता तर त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवसाविषयी म्हटले नसते. यास्तव परमेश्वराच्या लोकांसाठी शब्बाताचा विसावा राहिला आहे. जो कोणी त्याच्या विसाव्यात आला आहे त्याने जसा परमेश्वराने आपली कृत्ये संपवून विसावा घेतला तसा आपली ही कृत्ये संपवून विसावा घेतला आहे. यास्तव त्या विसाव्यात येण्यास आपण होईल तितका प्रयत्न करावा, यासाठी की त्यांच्या अवाज्ञेच्या उदाहरणाप्रमाणे कोणी पतित होऊ नये. परमेश्वराचे वचन सजीव, सतेज, कोणत्याही दुधारी तलवारेपेक्षा तीक्ष्ण, जीव व आत्मा, सांधे व मज्जा यास भेदून आरपार जाणारे आणि मनाच्या भावना व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. आणि त्याच्या दृष्टीला अदृश्य अशी कोणतीही सृष्ट वस्तू नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे वाघडे आहे. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहरोनाहून श्रेष्ठ. येशू सर्वश्रेष्ठ प्रमुख याजक अहरोनाहून श्रेष्ठ. तर मग आकाशातून पार गेलेला परमेश्वराचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. म्हणून आपण जो स्वीकार केला तो दृढ धरून राहू. कारण ज्याला आपल्या अशक्तपणाचे दुःख होत नाही असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता, तरी निष्पाप राहिला. आपल्याला दया प्राप्त व्हावी आणि गरजेच्या वेळी सहाय्य होण्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ.